एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 49. महासंत साधू प्रतिष्ठान वासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिरासी जयाचे गृही कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. पंढरपूरमध्ये नाथ महाराज सभामंडपात आले. तिथं बरीच दर्शनोत्सुक मंडळी होती. पण अनादि निर्गुण प्रगटली भवानी या जोगव्यानं तल्लीन झाली होती. 18 पगड जातीचा तो समाज पाहून नाथ महाराजांना भारूड म्हणण्याची खुमखुमी जाणवू लागली. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. नंडेच कार्ट किरकिर करत खरंच होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला. आता मात्र सारा समाज त्यांना साथ करू लागला. रोडगा वाहिन तुला असं म्हणू लागला. सासू सासरा दीर नंदा हे सगळे व्यवहारातली उदाहरणं म्हणजे मनीच्या दुष्ट विचारांना दिलेल्या उपमा. ते विकार नष्ट झाल्याशिवाय भगवंत भेट होत नाही. या दुष्ट विचारांचा रोडगा भगवतीला अर्पण करावा लागतो. हा या भारुडातला भाव. त्या गीतातला ठेका आणि नाट्यपूर्ण हालचाली पाहून तिथले सारेच भाविक संतुष्ट झाले. नाथ महाराजांबरोबर म्हणू लागले, भवानी आई रोडगा वाहिन तुला. आता परतीच्या प्रवासात आगळं वेगळं स्मरण होतं. आगळा वेगळा आविष्कार होता. नाथ महाराजांनी पूर्वी प्रवास केला होता, पण त्याला आता बरीच वर्ष लोटली होती. ह्या प्रवासात जनमानसांची परिस्थिती अवलोकन करता आली. महाराष्ट्र विकलांग झालेला दिसत होता. इतर सगळ्या धर्मीयांच्या अनिवार्य राज्य तृष्णेनं, त्यांच्या धर्मवेडाच्या आतताईपणानं महाराष्ट्र जणू अंगारात होरपळून निघत होता. फारसीचा जुलूम आणि संस्कृताचा दुराग्रह या दोन्ही काचात सापडून मराठी भाषेची ससेहोल पालट चालली होती. तिचं मराठपण गढूळ होत होतं. अध्ययन अध्यापनासारखा पवित्र आध्यात्मिक जीवनास वाहून घेतलेला ब्राह्मण वर्ग आता हळूहळू बादशहाच्या दरबारी मोठमोठ्या अधिकारपदावर आरूढ झाला होता आणि विधर्मीय प्रभुत्वाचं अंकित होऊन त्यांच्या सेवेचा ते स्वीकार करत होते. क्षत्रियांनी परकीय सत्तेच्या निशाणाखाली शिपाईगिरी पत्करली होती. वैश्यांचा व्यापार विदेशियांच्या परकीयांच्या झूखाली सापडला. क्षुद्रांनी पूर्वीप्रमाणे 3 वर्णाची सेवा करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची आणि सरदारांची सेवा करण्यातच विशेष भूषण मानायला सुरुवात केली. ही समाज परिस्थिती दिसत असली तरी प्रवासानं मन उल्हसित झालं होतं. नवीन उमेद, नवा दृष्टिकोन, नवा आविष्कार घेऊन मंडळी पैठणास परत आली. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. हा अभंग म्हणत म्हणत आनंद उत्साह अनुभवांचा साठा घेऊन यात्रा सुखरूपपणे परतली. ती सुफल संपूर्ण झाली. इकडे पैठण मात्र एकनाथ महाराजांच्या अनुपस्थितीत अनाथ झालं होतं. नाथ महाराज पैठणात होते तोवर आपण सनाथ आहोत याची कुणाला जाणीवही नव्हती. पण त्यांचं इथं नसणं सगळ्यांनाच जाणवलं. अडली नडली माणसं गाराणी सांगणार कुणाला? पेच प्रसंगात अडकलेली माणसं सल्लामसलत घेणार कुणाची? निरपराध असून ज्यांच्यावर शिक्षेचा अन्याय झाला आहे अशांना योग्य मार्गदर्शन आणि सहिष्णुतेचा सल्ला देणार कोण? नित्याचे संसार ताप विसरायला लावून भक्तिरंगात रंगवणार कोण? पैठणात विद्वान पंडित शास्त्री पुष्कळ होते, पण त्यांच्या सन्निध जायची सोय नव्हती. त्यांच्याजवळ दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेच्या तेजानं आणि अहमन्य स्वभावानं होरपळून निघण्याचीच शक्यता होती. त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहण्यातच शहाणपणा होता. एकनाथ महाराजांची गोष्टच वेगळी. इथं विद्वत्तेच्या जोडीला ईश्वरनिष्ठा आहे, पांडित्याच्या जोडीला सद्भाव आहे,
बुद्धीच्या तेजात मनाची कौळिक एकरूप झाली आहे. लोकांशी विचारविनिमय करताना ते फक्त बुद्धीची कसोटी लावत नाहीत, मनाच्या कानानं त्यांचं श्रवण करतात, त्यांना हृदयाच्या हळुवारपणे हाताळतात. पैठणात उद्धवानं सोपवलेला नित्यक्रम यथासांग चालू ठेवला होता. हल्ली पुराणाच्या वेळची गर्दी कमी झाली होती, पण जी मंडळी येत होती ती श्रद्धेनं भागवतावरील टीकेचं पारायण करत होती. काही जणांचे तर हे पारायण करता करता मुखोद्गत झालं होतं. विनाविलंब नाथ महाराजांनी 4थ्या अध्यायापासून प्रवचनाला प्रारंभ केला. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गुरु शिव शिवा. नमने जीवत्व जीवा. नुरविसी तेथ हे देह भावा. कैसे निरिघावा होईल. नाथ महाराजांच्या मुखातून नाद ब्रह्माचा वर्षाव होताच सगळ्यांच्या मनी मानसीचा उन्हाळा संपला आणि श्रवणेंद्रियांद्वारा अर्थातच कानांनी अमृतधारा हृदयाला आर्द्रता देऊ लागल्या होत्या. या अध्यायात परमेश्वराच्या अवतार चरित्रासंबंधी ओव्यांच्या मौक्तिक माला नाथ महाराजांच्या मुखातून उडू लागल्या. त्यामुळे श्रोत्यांचा आनंद पल्लवित झाला. तो हिरवळला, कळ्या फुलांनी बहरू लागला आणि फलांनी लडगडला. हा श्रीखंड्याच्या कावडी आणणं नित्याप्रमाणे सुरू झालं. एकनाथ महाराज श्रीमद भागवत सागरातून भक्ती ज्ञान वैराग्याच्या कावडी भरभरून श्रोत्यांच्या मनोरंजनातून रीत्या करत होते. वाड्यात पुन्हा पहिल्यासारखी अन्नदानाची सदावर्त उठत होती. या प्रवासानं गिरिजाबाईंच्या मनाची हुरहुर निवल्यामुळं त्याही पदर बांधून आपल्या नित्यकर्माला सावरल्या होत्या. नाथांची वामकुक्षी नुकतीच संपली होती. गिरिजाबाई तिथंच चोळीवर कशिदा काढीत बसल्या होत्या. त्या नाथ महाराजांना म्हणाल्या, मी आपणास एक गोष्ट सांगितली तर आपण चेष्टा नाही ना करणार. नाथ महाराज उतारणे झाले. दोन्ही हातांचे पंजे एकात एक गुंफून ते डोक्याखाली घेत म्हणाले, हां, अगं चेष्टा करण्यासारखं असेल तर चेष्टा करणारच ना आणि हसणारच ना ग. दोरा दातानं तोडून सुईतल्या दोऱ्याला बोटानं गाठ मारत त्या म्हणाल्या, तसं म्हणलं तर हसण्यासारखंच आहे. बरं, पण सांग तरी, आज बरेच दिवसांनी गिरिजाबाई हितगूज करण्याच्या मनस्थितीत दिसल्या नाही. म्हणजे आपला श्री जवळपास हरीच्याच वयाचा असेल नाही का? हो, नक्कीच. कदाचित त्याहून थोडा लहान असेल, पण का, काय ग त्याचं? अहो, तो आपल्याकडे राहतो, आपल्याला आईबापाच्या ठिकाणी मानतो. नाथ महाराज चटकन उठून बसले आणि म्हणाले, त्याचं लग्न करून देण्याचं मनात आलंय का तुझ्या? होय. अहो, त्याला असा सडाफटिंग किती दिवस ठेवायचा? त्यालाही काही भावना असतील, त्यालाही लग्न व्हावं असं वाटत असेल. आपण त्याला आपला मानल्यावरही जबाबदारी नको का स्वीकारायला? वाह, छान छान. आणि हा चोळीवरचा कशिदा त्यासाठीच का चालला आहे? इश्य, काहीतरीच काय. गिरिजाबाई लाजून म्हणाल्या. गिरिजाबाईंच्या केसात रुपेरी काड्या डोकावू लागल्या होत्या. डोळ्यांखाली किंचित काळी वर्तुळं आपली छटा दाखवू लागली होती. तरी ह्या वयातही पत्नीच्या लाजण्यात एकनाथ महाराजांना मोहकपणा जाणवला. त्या म्हणाल्या, पंढरपूरचा विठोबा कमरेवर हात ठेवून एकटाच उभा राहिला आणि त्यावेळी माझं लक्ष श्रीखंड्याकडे गेलं आणि श्रीखंड्याच्या एकलेपणा मला जाणवला आणि वाटलं, शिवाला शक्ती तशी पुरुषाला प्रकृती हवीच हो. नाथ महाराज हसतच म्हणाले, वा, आता तुम्ही सुद्धा प्रवचनाच्या थाटात बोलू लागलात की. तू श्रीखंड्याच्या नावाखाली स्वतःचा तर विचार नाही ना केलास, तेवढीच हाताखाली राबायला सून येईल. गिरिजाबाई स्वतःच्या नादात म्हणाल्या, अहो, आज सकाळीच मी श्रीला लग्नाबद्दल विचारलं,
तर किती लाजला तो आणि झटकन कावड उचलून निघूनही गेला. नाथ महाराज म्हणाले, हो का? मग मात्र आता लक्ष दिलंच पाहिजे, नाहीतर त्या श्रीकृष्णासारखा गवळणींच्या मागे हिंडायचा आणि नसती पंचायत करून ठेवायचा. गिरजाबाई काळजीच्या स्वरात म्हणाल्या, अहो हा दूरदेशीचा, शिवाय आपल्याकडचा सेवेकरी, ह्याला बायको मिळेल का हो? अगं, त्याच्या लग्नाची काळजी कशाला? सर्वांचीच लग्न देव आधीच ठरवत असतो, आपण ती फक्त लावून द्यायची असतात. गिरिजाबाईंची सुई भराभर कशिदा काढू लागली. लाल, पांढरा, हिरवा, पिवळा रंग आपापलं कौशल्य खुलवू लागल्या. आता जो तो त्या श्रीखंड्याला चिडवू लागला, आता काय तुझं लगीन होणार? बायको काळी की गोरी करणार? बायकोला काय तुझ्यासारखं पाणी व्हायला लावणार का? अशा थट्टा मस्करीच्या वेळी श्रीखंड्याचा चेहरा आनंदानं फुलून येईल आणि तो झटकन तिथून पळ काढी. एक दिवस अचानक एक प्रौढवयाचा वैष्णव नाथांच्या वाड्याची चौकशी करत आला. त्याच्या मुखानं कृष्ण 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 असं अखंड नामस्मरण चालू होतं. उभ्या केशरी गंधाच्या मधोमध त्यानं कुंकवाची लाल रेषा काढली होती आणि गंधाखाली बुक्क्याचा बारीक ठिपका होता. चेहरा भाऊक होता आणि डोळे सारखे आतुरतेनं कुणाला तरी धुंडाळत होते. देवपूजा आटोपून नाथ महाराज नुकतंच देवघराबाहेर आले होते. एकनाथ महाराजांना पाहताच त्या वैष्णवाचं देहभान हरपलं. नाथांचा सात्विक चेहरा, स्निग्ध नजर आणि सस्मित मुख पाहून वैष्णवांचं अष्टसात्विक भाव जागृत झाले. क्षणभर तो ईश्वर भजन विसरला आणि भक्त शिरोमणी पाहून खुळावला. कुणीतरी स्वकीय भेटावा तसा त्याला आनंद झाला. त्याचे नेत्र पाझरू लागले, कंठ रुद्ध झाला आणि शरीरावर रोमांच उभे राहिले. त्याचे तळहात ओलावले. तो कंपित स्वरात म्हणाला, तमे तमे एकनाथ महाराज छो? तमे एकनाथ महाराज? नाथांनी त्याला बसायला आसन दिलं आणि मानेनच त्याला होकार दिला. भाषेवरून तो वैष्णव गुर्जर देशीचा होता हे दिसत होतं. या यवनी राजपटीत हिंदी भाषा सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना येत होती, निदान समजत तरी होती. तो वैष्णव फारसी हिंदी मिश्रण करून सांगू लागला, मैं तो वो द्वारकेचा रहने वाला, मैं तिथे वहाँ रहता हूँ. द्वारकेचं नाव ऐकताच नाथांनी इकडं तिकडं पाहिलं. श्रीखंड्या द्वारकेचाच? तो कदाचित या अतिथीला ओळखत असेल. निदान पक्षी त्याच्याशी आपल्या मातृभाषेत तर बोलू शकेल. वैष्णव अत्यंत नम्रपणे हात जोडून म्हणाला, महाराज तमे लई पुण्यवान छे. आपण मले कृष्णजीचे दर्शन घडवा जी. मैं बहुत वो ते दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना, भाषा नीट जमेना, काय बोलू हेही त्याला कळेना. मी श्रीखंड्याच्या दर्शनासाठी, कृष्णाजीच्या, आता त्याला श्रीखंड्याने माहिती, पण कृष्णाजीचं दर्शन घडवा, कृष्णाजीचं दर्शन घडवा, अगदी व्याकुळ झाला. एकनाथ महाराज आश्चर्यानं पाहू लागले. तो म्हणाला, महाराज मी अनुष्ठान मांडले आणि भगवंताच्या दर्शनाचे निजध्यास घेतले. तेव्हा मला स्वप्न दृष्टांत झाले. स्वप्नात द्वारकाधीश रणछोडराय मला म्हणले की मी सध्या द्वारकेत नाही, दक्षिण प्रांतात पैठण क्षेत्री मी एकनाथ महाराजांच्या भक्तीला भुलून आलो आहे आणि त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानतो आहे. नाथ महाराज आश्चर्याने म्हणाले, असा स्वप्न दृष्टांत झाला? होय महाराज. म्हणून तर तहान भूक विसरून थंडी वारा पावसाला न जुमानता तडक इतक्या लांबवर आलो महाराज. आपण थोर भगवत भक्त आहात. प्रत्यक्ष रणछोड राहिला आपण सानिध्य आपलं घ्यावंसं वाटलं, हवंसं वाटलं. महाराज तमे बहुत भाग्यवान छे, भाग्यवान छे. जय हरी.